नमस्कार. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती यांच्या वतीने मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक श्रीयुत काळे आणि श्रीयुत घाडगे हे दोघेही बेसिकली शिक्षकी पेशातले असल्यामुळं त्यांना नेमकी विद्यार्थ्यांची गरज काय आहे, नेमकं विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपाचं मार्गदर्शन हवंय, पालकांच्या मनामध्ये नेमक्या काय शंका उपस्थित आहेत, काय समस्या निर्माण झालेल्या आहेत, याची जाणीव याची जाण त्यांना उत्तम आहे. आणि ही जाण त्यांना असल्यामुळं त्यांना कोणत्या वेळी कोणतं मार्गदर्शन द्यायचं याचा अभ्यास त्यांचा जबरदस्त आहे. आणि हा अभ्यास त्यांचा असल्यामुळं त्यांनी नेमक्या परीक्षेची आता सुरुवात होणार आहे 10वीची आणि 12वीची, ती वेळ साधून कोविड-19च्या मुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये अनेक शंका, अनेक संभ्रम आहेत. थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे. हे सगळं ओळखून प्रोफेसर काळे आणि प्रोफेसर घाडगे यांनी खास या तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी अगदी बरोबर योग्य वेळेला हे आजचं लेक्चर आयोजित केलेलं आहे. मित्रांनो, आज आपण प्रामुख्याने 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसंबंधीची माहिती घेणार आहोत. तुम्ही वर्तमानपत्रातनं सर्वांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, सर्वत्र चर्चा पण आहेत की ही परीक्षा ऑनलाईन होणार का ही परीक्षा ऑफलाईन होणार. हा प्रश्न आता राहिलेला नाही. शासनाने की 10वीची बोर्डाची परीक्षा ऑफलाईन होणार, दरवर्षी ज्याप्रमाणे होती त्याचप्रमाणे होणार. तुमचे नंबर डिक्लेअर होणार, तुमच्या रिसिट्स मिळणार. फक्त एक बदल या वर्षी शासनाने केलेला आहे, तो म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये शिकत आहोत त्याच शाळेमध्ये तुमची परीक्षा होईल. हा बदल एक या वर्षीचा आहे. दरवर्षी कसं असायचं की कोणत्या तरी केंद्रावर आपला नंबर लागायचा. यावर्षी ते केलेलं नाहीये. यावर्षी ज्या त्या शाळेत परीक्षा होणार आहेत. काही शाळांच्या मध्ये जागा कमी असेल आणि विद्यार्थी संख्या जास्त असेल, मग ते शेजारच्या शाळेची मदत घेतील. पण ती व्यवस्था त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्या दुसऱ्या शाळेचे मुख्याध्यापक या दोघांनी मिळून त्या व्यवस्थेचं प्लॅनिंग, त्या व्यवस्थेचं नियोजन करायचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनामध्ये कुठलाही संभ्रम न ठेवता, मनामध्ये कुठलीही भीती न ठेवता, गोंधळाची परिस्थिती न ठेवता 29 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या परीक्षेला उत्तम पद्धतीने सामोरं जावं, उत्तम पद्धतीने त्याच्यासाठी तयारी ठेवावी. पालकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा, सहकार्य करावं, आधार द्यावा, विशेष लक्ष द्यावं. या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. काही पालकांच्या मनामध्ये ही शंका आहे की या वर्षी संपूर्ण वर्षभर ऑनलाईन शिक्षण झालेलं आहे, काही वेळेला ऑफलाईन पण झालेलं आहे, नाही असं नाही, पण जास्तीत जास्त ऑनलाईन झालेलं आहे.
मग ऑनलाईन शिक्षण झाल्यामुळं आमच्या विद्यार्थ्याला जमेल की नाही, ही परीक्षा आमच्या विद्यार्थ्याला अवघड जाईल का? पालकांनी मनातल्या या शंका अजिबात ठेवू नका. कारण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी सारख्या संस्थांनी अतिशय उत्तम पद्धतीने ऑनलाईन मार्गदर्शन केलेलं आहे. पोर्शन तर संपवला आहेच, पण मुलांची रिव्हिजन पण घेतलेली आहे. मुलांनी पण उत्तम तयारी केलेली आहे. त्यामुळं पालकांनी विनाकारण मनामध्ये शंका ठेवू नका. मुलांची तयारी उत्तम झालेली आहे. मुलांनी या संदर्भामध्ये सुरुवातीपासून काळजी घेतलेली आहे. त्यांच्या शिक्षकांनी काळजी घेतलेली आहे. त्यामुळं मुलं उत्तम पद्धतीने परीक्षेला जाणार आहेत. ती आपल्या कोणाच्या मनात शंका नाहीये. मला प्रामुख्याने मुलांशी बोलायचं आहे की मुलांनी आता नेमकी तयारी करायची म्हणजे या उरलेल्या 29 दिवसामध्ये काय करावं. मुलांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, ती शंका म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. हल्ली आपण प्रश्नपत्रिकेला कृतीपत्रिका म्हणतो. प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका कशी असेल. गेल्या वर्षी कृतीपत्रिकेचं जे स्वरूप आहे तेच या वर्षी आहे का, तर त्याचं उत्तर होय हे आहे. गेल्या वर्षी कृतीपत्रिका जशा होत्या तसे सगळे प्रश्न यावर्षी पण आहेत. दुसरा महत्वाचा मुलांच्या मनातला शंकाचा प्रश्न आहे की लेखी परीक्षा, आपण 10वीच्या परीक्षेचे 2 भाग आहेत. एक अंतर्गत मूल्यमापन आहे आणि दुसरं बहिस्थ मूल्यमापन आहे. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे प्रत्येक विषयाला 20 गुण आहेत, ते शाळा देणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाची संपूर्ण परीक्षा शाळा घेणार आहे. त्याचं नियोजन शाळा तुम्हाला सांगेल, त्याची काळजी करायचं कारण नाही. बहिस्थ परीक्षेला प्रत्येक विषयाला 80 गुण आहेत. भाषा विषयांना 80 गुण आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी. गणितामध्ये 2 भाग आहेत, M1 M2. M1 ला 40 मार्क, M2 ला 40 मार्क. सायन्स मध्ये पण 2 भाग आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. भाग 1 ला 40 मार्क, भाग 2 ला 40 मार्क. सोशल सायन्स सामाजिक शास्त्रातही 2 भाग आहेत, इतिहास राज्यशास्त्र 40 मार्क आणि भूगोल 40 मार्क. त्यामुळे लेखी परीक्षा प्रत्येक विषयाची 80 गुणांची 40 गुणांची होणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतर्गत मूल्यमापनाची काळजी करायचं कारण नाहीये. शाळा त्याची काळजी करणार आहे, शाळा त्याची योग्य ती व्यवस्था करेल. पण मुलांनी या बहिस्थ परीक्षेची, लेखी परीक्षेची तयारी करणं हे तुमचं काम आहे. आता लेखी परीक्षेची तयारी करायची आणि आता 29 दिवस आहेत, काय करणार. सर्वात त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे की कृतीपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या. जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या. ती प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठं मिळेल, तर प्रश्नपत्रिकेचे संच बाजारात आहेत, तुम्ही ती आणलेले असणार आहेत. ज्याला शक्य आहे त्याने गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहावं. ज्याला शक्य नसेल त्यांनी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या संचालकांना म्हणजे प्रोफेसर काळेंना किंवा प्रोफेसर घाटगेंना फोन करून, त्यांच्याजवळ प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आहे, त्यांनी तुम्हाला खूप प्रश्नपत्रिका दिलेल्या पण आहेत,
त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नीट अभ्यासा. समजा भाषा विषय आहे, तर भाषा विषयांच्या मध्ये समजा मराठीचा कृतीपत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये पठित उतारा आणि अपठित उतारा असे दोन भाग आहेत. तुम्ही हे समजून घेतलंय का की पठित उतारा म्हणजे काय, अपठित उतारा म्हणजे काय? पठित उतार्यावरचे प्रश्न कसे असणार आहेत, अपठित उतार्यावरचे प्रश्न कसे असणार आहेत? पठित उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आणि अपठित उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये काय फरक आहे, त्याची गुणदान योजना कशी आहे, त्याला मार्क कसे दिले जाणार आहेत, हे समजून घ्या ना. तीच गोष्ट इंग्रजीच्या बाबतीत आहे. सीन पॅसेज आहे, अनसीन पॅसेज आहे. So what is difference between seen passage and unseen passage? What is difference between the questions of seen passage and unseen passage? And what is difference between the answers of seen passage questions and answers of unseen passage questions? याला म्हणतात समजून घेणे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. व्याकरणाचा प्रश्न जर 20 मार्काचा असेल तर असं म्हणतात की व्याकरण हे ऑब्जेक्टिव्ह असतं, व्याकरणाला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. पण तुम्ही नीट समजून घ्या की व्याकरणात कोणकोणते प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर स्थूल वाचन आहे. स्थूल वाचनाचे प्रश्न कसे असणार आहेत? कवितेचं रसग्रहण करायचंय म्हणजे काय करायचं आहे? किंवा उपयोजित लेखन आहे. इंग्लिशमध्ये त्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो, मराठीमध्ये उपयोजित लेखन. उपयोजित लेखनाला 24 मार्क आहेत, जास्तीत जास्त मार्क आहेत. उपयोजित लेखनामध्ये तुमचं स्वतःचं मत महत्वाचं आहे, स्वतःचे अनुभव महत्वाचे आहेत, स्वतःच्या कल्पना महत्वाच्या आहेत, स्वतःचे विचार महत्वाचे आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न बघा आणि त्याच्यावरून त्याच्यात कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात. तर त्याच्यामध्ये सारांश लिहा आहे, त्याच्यामध्ये अर्धा प्रसंग दिलेला आहे, अर्धा प्रसंग तुम्ही लिहायचा आहे, पत्रलेखन आहे, त्याच्यामध्ये निबंध लेखन आहे, त्याच्यामध्ये एखाद्या चित्राची माहिती लिहिणं आहे, त्याच्यामध्ये एखाद्या प्रसंग लेखन आहे. हे सगळे भाग समजून घ्या की अर्धा प्रसंग दिलाय आणि अर्धा प्रसंग लिहायचा म्हणजे काय करायचं, सारांश लिहायचा म्हणजे किती शब्दामध्ये लिहायचा. निबंध काय आता पूर्वीसारखे 25-25, 30-30 ओळीचे निबंध असणार नाहीयेत. आता प्रश्न विचारणार आहेत साधा सोपा, तुमच्या स्वतःच्या आईबद्दल 10 वाक्य लिहा. मग आता हा जर आईबद्दल 10 वाक्य लिहा, तुमच्या स्वतःच्या आईबद्दल 10 वाक्य लिहा असं म्हटल्यानंतर तुम्ही जर गाईड मधली आई लिहून काढली त्याला मार्क मिळतील का? नाही मिळणार. तुमच्या स्वतःच्या आईच्या विषयीचे 10 वाक्य पाहिजेत, ज्याला आपण म्हणतो उपयोजित लेखन. मित्रांनो, याला म्हणतात समजून घेणे, कृतीपत्रिका समजून घेणे. भाषा विषयांच्या कृतीपत्रिका समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला उत्तर कसं लिहायचं ते अंदाज येईल. म्हणजे मग तुम्हाला कृतीपत्रिकेची, प्रश्नपत्रिकेची भीती राहणार नाही. तुम्ही जर गणित विषयामध्ये गेलात तर गणित विषयामध्ये प्रश्न 3रा हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, हा कृतींवर आधारित प्रश्न आहे. मग कृतींवर आधारित गणिताचा प्रश्न कसा असतो ते जुन्या प्रश्नपत्रिकेतनं समजून घ्या. काही वेळेला उदाहरण सोडून दाखवलेलं असतं आणि मध्येच चौकटी मोकळ्या ठेवलेल्या असतात. तुम्हाला जर ते उदाहरण समजलेलं असेल, तुम्हाला जर ती प्रोसेस कळलेली असेल, तुम्हाला जर संबोध कळला असेल तर तुम्हाला त्या चौकटी भरता येतील.
काही वेळेला गणितामध्ये एक तक्ता देतील, अपूर्ण तक्ता देतील, पूर्ण तक्ता करायला सांगतील. मी तर परवा एक फार छान प्रश्न पाहिला. एका शाळेच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न होता. त्यांनी इतका सुंदर प्रश्न विचारला होता. त्यांनी, मित्रांनो, असा प्रश्न होता तो की तुम्हाला x -5 आणि -4 असे 3 राशी दिलेले आहेत, 3 पद दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही वर्ग समीकरण तयार करा. म्हणजे इथं पहा, ज्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण कळलेलं आहे ना, तोच ते समीकरण तयार करू शकतो. म्हणजे ax² + bx + c = 0 या पद्धतीने ज्याला समीकरण मांडायचं कळलेलं आहे, याला म्हणतात गणित समजून घेतलं. याला म्हणतात कृतीपत्रिकेतल्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेतलं. दुसरा महत्वाचा भाग काय आहे, गणितामध्ये काही वेळेला हॉट्स क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये 2-3 संबोध एकत्र केलेले असतात. वर्ग समीकरण, एकसामायिक समीकरण, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन्स एकत्र करून एखादा वर्ड प्रॉब्लेम विचारला, त्याला आपण हॉट्स क्वेश्चन म्हणतो. तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. तुम्ही गणितातला शेवटचा प्रश्न कसा असतो, काही वेळेला तो थिंकिंग लेवलचा प्रश्न असतो की तुम्हाला काहीतरी त्यांनी समस्या दिलेली असती आणि त्याच्यावर तुम्ही विचार करायचा आणि गणित तयार करायचं. हे सगळं मी का सांगतोय, तर हे जर तुम्हाला आधी कळलं, आता 1 ते 29 एप्रिल पर्यंतच काय अभ्यास करायचा, तर तो हा अभ्यास करायचा. कृतीपत्रिका समजून घ्या, म्हणजे मनातली भीतीच निघून जाईल प्रश्नपत्रिकेची, कृतीपत्रिकेची. तुम्ही सायन्समध्ये गेलात तर सायन्समध्ये 4 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन 1A MCQ आहेत, 1B शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे ट्रू अँड फॉल्स, चूक की बरोबर, ऑड मॅन आउट, कोरिलेशन, युनिट लिहा, फॉर्म्युला लिहा, असे अनेक छोटे छोटे प्रकारचे प्रश्न 1-1 मार्काचे असतात. प्रश्न दुसरा आहे तो शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, लघुत्तरी प्रश्न 2 मार्काचा आहे. त्यात तुम्हाला कळलं पाहिजे की 2 मार्कामध्ये किती उत्तरात मुद्दे लिहायचे. समजा फरक स्पष्ट करा असा आला, हल्ली फरकाला 4 मुद्दे लिहिण्याची गरज आहे. शास्त्रीय कारण आलं, शास्त्रीय कारणात 2च मुद्दे लिहायचे आहेत. समजा न्यूमरिकल्स, फिजिक्स मध्ये, भौतिक शास्त्रामध्ये उदाहरणं असतात आणि 2 मार्काचं उदाहरण विचारलं, तर त्यांनी वर्गीकरण दिले ना की अर्धा मार्क दिलेल्या राशींना लिहा. तुम्ही जर गणितात दिलेल्या कोणकोणत्या राशी दिलेल्या आहेत त्या लिहिलं की अर्धा मार्क मिळेल. सूत्र लिहा, अर्धा मार्क मिळेल. कॅल्क्युलेशन करा, परिगणन, त्याला अर्धा मार्क मिळेल. आणि उत्तर एककासह उत्तर लिहा, अर्धा मार्क मिळेल. याला म्हणतो आपण 2 मार्काची विभागणी समजून घेतली. प्रश्न तिसरा सायन्स मधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. 15 मार्काचा प्रश्न आहे. 40 पैकी 15 मार्क म्हणजे सर्वात जास्त मार्क या प्रश्नाला आहेत. त्याच्यामध्ये 8 प्रश्न असतात, त्याच्यापैकी तुम्ही 5 सोडवायचे असतात. पण त्या 8 पैकी तुम्ही त्या प्रश्नाचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की या प्रश्नामध्ये आकृत्यांवरच्या प्रश्नांना जास्तीत जास्त वाव आहे. आता शक्यतो आकृती काढायला विचारणार नाहीयेत, मी शक्यतो शब्द वापरलाय, अजिबात काढायला देणार नाहीत असं नाही,
पण शक्यतो काढायला देणार नाहीत. बोर्डाला कळलेलं आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची चित्रकला टिंबटिंब आहे. त्यांना जर हृदयाची आकृती विचारली तर ते हृदयाची आकृती काढतात, पण ती दिसती जठरासारखी. मग नको, चित्रकलेचं टेस्टिंग नको. मग बोर्डाने काय केलं, आकृती देतात आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात. समजा तुम्हाला हृदयाची आकृती दिली आणि त्यात ए बी सी नावं दिली आणि विचारलं ए चं नाव काय, बी चं नाव काय, सी चं नाव काय, किंवा असा प्रश्न विचारला की हृदयाच्या ए या भागामध्ये दोष निर्माण झालेला आहे, तर मानवी शरीरावर काय परिणाम होईल. याला बघा थिंकिंग लेव्हल आहे इथं. ज्याला पूर्ण हृदयाची रचना कळलेली आहे आणि हृदयाच्या रचनेतलं कार्य कळलेलं आहे, त्यालाच या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. याला म्हणतो आपण विचार प्रवर्तक प्रश्न, याला म्हणतो आपण थिंकिंग लेवलचे प्रश्न. तुम्ही काय करायला पाहिजे, मुलांनी काय करायला पाहिजे, तर मुलांनी प्रश्न तिसऱ्याच्या तयारीसाठी तुमचं पाठ्यपुस्तक घ्या. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं भाग 1चं पाठ्यपुस्तक घ्या, भाग 2चं पाठ्यपुस्तक घ्या. भाग 1 मधल्या पहिल्या धड्यामध्ये ज्या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत ना, त्या आकृत्यांचा नीट अभ्यास करा. त्या आकृत्या समजून घ्या. त्या आकृत्यांचं पोस्टमार्टेम करा. कशाची आकृती आहे, त्यात कोणकोणते भाग आहेत, त्याची नावं काय आहेत, त्याचं कार्य काय आहे, त्याचं महत्व काय आहे, हे जर समजून घेतलं, हे जर अभ्यास केला, असा जर अभ्यास केला, तर संबंध पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही आकृत्यांचा अभ्यास केला ना, तर तुमचं पाठ्यपुस्तक उत्तम तयार होईल. 1 किंवा 2 दिवस पुष्कळ झाले. विज्ञान 1ला 1 दिवस, विज्ञान 2ला 1 दिवस ठरवायचं. आज मी विज्ञान 1 मधल्या सर्व आकृत्यांचा अभ्यास करणार, उद्या मी विज्ञान 2 मधल्या सर्व आकृत्यांचा अभ्यास करणार. झाला सायन्स 1 आणि सायन्स 2चा अभ्यास. याच्यामध्ये 2 भाग आहेत. तुम्ही समजून घेताय, तुम्ही कृतीपत्रिकेप्रमाणे प्रश्नपत्रिकेप्रमाणे अभ्यास करताय. हा भाग महत्वाचा आहे. प्रश्न 4था 5 मार्काचा असतो. त्याच्यावर हल्ली काही वेळेला कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज येतो की पुढील उतारा वाचून त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहा. त्याला 5 प्रश्न असतात, प्रत्येकी 1-1 मार्क असतो. तुम्ही तयारी केली पाहिजे ना की कॉम्प्रिहेन्शन पॅसेज म्हणजे काय, उतार्यावरचे प्रश्न कसे असतात, त्या प्रश्नाची उत्तरं उतार्यात आहेत का नाही. काही वेळेला सायंटिफिक ॲटिट्यूड, वैज्ञानिक दृष्टिकोन चेक करतात. वैज्ञानिक दृष्टिकोन चेक करताना त्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर उतार्यात असेलच असं नाही, पण हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. हे तुम्हाला आता 1 ते 29 एप्रिलमध्ये कळलं पाहिजे. त्याच्यावर माझा जोर आहे. कृतीपत्रिका समजून घ्या. इतिहासाची कृतीपत्रिका आहे. इतिहासाच्या कृतीपत्रिकेमध्ये एक प्रश्न यावर्षी नवा आहे की चुकीची जोडी ओळखा. तुम्हाला दिलेल्या जोड्यांच्या मधनं ती चुकीची जोडी का आहे ते लिहिता आलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी हा प्रश्न नीट का सोडवता आला नाही. तुम्ही अशा एक 20-25 चुकीच्या जोड्या तयार करून ठेवा ना. इतिहासामध्ये एक प्रश्न असा 2-3 ओळीचा पॅसेज देतात आणि 2-3 ओळीचा पॅसेज देऊन त्याच्यावर 3 मार्काचा प्रश्न असतो, 4 मार्काचा, 1 मार्क 1 मार्क 2 मार्क. त्यातला 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर त्या पॅसेजमध्ये असतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या पॅसेजमध्ये असतं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यात ऐतिहासिक दृष्टिकोन विचारलेला असतो की या उतार्यामध्ये कोणता ऐतिहासिक दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे. तुमचं इतिहासाचं पुस्तक तुम्ही यावर्षी पाहिलं
तर त्याच्यामध्ये सणावाळ्यान, तहन, मारामाऱ्यान, युद्ध असलं नाहीये. आता इतिहासाचा अभ्यास आहे तो दृष्टिकोनात्मक अभ्यास करायचा आहे की शेती विषयाचा इतिहास काय असणार आहे, औद्योगिक क्षेत्राचा इतिहास काय असणार आहे, कापड इंडस्ट्रीचा इतिहास काय असणार आहे, त्याच्यामध्ये कोणता दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे. तुम्हाला ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, तर तुम्हाला परीक्षेमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन लिहिता येईल. याला म्हणतो आपण कृतीपत्रिकेची तयारी. भूगोलासारख्या 40 गुणामध्ये 16 मार्क नकाशावर आहेत. म्हणजे नकाशा भरणे आहे, नकाशा वाचन आहे, नकाशावरून प्रश्नांची उत्तरं आहेत. मग हे नीट समजून घ्या ना. जर 16 मार्क नकाशा आहे आणि 2च देशांचा अभ्यास आहे, ब्राझील आणि भारत, मग विचार करा की 2च देशांचा अभ्यास भूगोलात का दिलाय? त्याच्यात काही साम्य आहे का? त्या साम्यावर आधारित काही प्रश्न येणार आहेत का? ब्राझीलचे नकाशे कोणकोणते दिलेले आहेत, भारताचे नकाशे कोणकोणते दिलेले आहेत. जसं विज्ञानामध्ये आपण आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत, तसं भूगोलामध्ये पुस्तकातल्या सर्व नकाशांचा अभ्यास व्यवस्थित करा. सर्व नकाशे समजून घ्या. सर्व नकाशे समजून घेतले तर आपोआप तुम्हाला भूगोलाची तयारी झाली, जिओग्राफीची तयारी झाली. त्यामुळं परीक्षेच्या तयारीसाठी फर्स्ट थिंग इज दॅट यू मस्ट अंडरस्टँड ऍक्शन शीट, कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका. दिस इज पार्ट नंबर 1. हे तुमच्या दृष्टीने पहिलं महत्वाचं आहे. तर दुसरं महत्वाचं काय आहे, ही परीक्षा जर उत्तम पद्धतीने, यशस्वी पद्धतीने तिला सामोरं जायचं असेल, तुमच्या भाषेत म्हणायचं असेल तर उत्तम गुण मिळवायचे असतील, व 85% 90% गुण मिळवायचे आहेत. मित्रांनो, शक्य आहे. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला हे शक्य आहे. जरी यावर्षी शाळा नव्हती तरी सुद्धा तुम्हाला हे शक्य आहे. ते कसं शक्य आहे ते सांगतो मी तुम्हाला. पाठ्यपुस्तकं तुमच्याकडे सुरुवातीपासून आहेत. मी एक धाडसाचं विधान करतो. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, कोरोना या आपत्तीमुळं यावर्षी ज्या प्रश्नपत्रिका बोर्डाने काढलेल्या आहेत, यावर्षी ज्या ऍक्शन शीट, क्वेश्चन पेपर सेट केलेल्या आहेत, ते क्वेश्चन पेपर तुमचं भाग्य म्हणजे यावर्षीची त्याची काठिण्य पातळी कमी असेल, त्याची डिफिकल्टी लेवल लो असेल. सोप्या भाषेत म्हणजे त्या प्रश्नपत्रिका सोप्या असतील. तुम्ही सोप्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणून हुरळून जाऊ नका. तुम्ही तुमचा अभ्यास उत्तम करा. अवघड प्रश्नपत्रिका आली तरी मी उत्तम उत्तर देईन, ही तुमची तयारी असली पाहिजे. दुसरा महत्वाचा मला मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. या वर्षीच्या प्रत्येक विषयाच्या ऍक्शन शीटमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये 80% प्रश्न पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायातले असणार आहेत. पुन्हा ऐका, या वर्षीच्या प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 80% प्रश्न पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायातले आहेत. तुमचं काम काय आहे? तुम्ही या उरलेल्या 29 दिवसामध्ये प्रत्येक विषयाचे स्वाध्याय परफेक्ट करा. उत्तम पद्धतीने स्वाध्याय सोडवा. 80% मार्क मिळाले. मी तुम्हाला आत्ताच म्हणलं 90% मार्क मिळवणं यावर्षीही सोपं आहे.
स्वाध्याय केले की 80% तयारी झाली आणि मग तुम्ही काय वेडे आहात की काय? 10% मार्क तर तुम्ही तुमच्या डोक्याने मिळवणारच आहात. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, तयारी केलेली आहे, तुम्हाला सगळे भाग समजलेले आहेत. 10% तुम्हाला मिळत नाहीत का? मिळणार. पण टेक्स्टबुक मधल्या एक्सरसाइजवर मास्टरी मिळवणं हे फक्त तुमचं काम आहे, बाकी कोणाचंही नाही. आईचं नाही, बाबांचं नाही, शाळेतल्या शिक्षकांचं नाही, क्रिएटिव्ह अकॅडमी मधल्या शिक्षकांचं नाही. हे तुमचं काम आहे. हा, तुम्ही क्रिएटिव्ह अकॅडमी मधल्या शिक्षकांची फोनवरून मदत घ्या. समजा तुम्हाला गणितातल्या स्वाध्यायामधला एखादा स्वाध्याय प्रश्न जमत नसेल, सुटत नसेल, तर तुम्ही लगेच क्रिएटिव्ह अकॅडमीच्या मॅथमॅटिक्सच्या शिक्षकांना फोन करा. प्रोफेसर काळे तुमच्या मदतीसाठी आहेत. त्यांना फोन करा की सर मला हा प्रश्न टेक्स्टबुक मधल्या स्वाध्यायातला कळलेला नाहीये किंवा सोडवता येत नाहीये. ते तुम्हाला फोनवरून सांगतील किंवा ते तुम्हाला व्हॉट्सअपवरून सांगतील किंवा ते तुम्हाला लाईव्ह सुद्धा सांगतील. ऑनलाईनच्या मदतीने लाईव्ह करून सांगतील. क्रिएटिव्ह अकॅडमीचे सर्व शिक्षक या बाबतीमध्ये अतिशय उत्तम आहे. क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक आहे. त्यांचं 11वी-12वीचं युनिट तर फार उत्तम आहे. त्यांच्या 11वी-12वीच्या युनिटमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स या 4 विषयांना 2-2 शिक्षक आहेत. जे फिजिक्सला 2 शिक्षक आहेत, केमिस्ट्रीला 2 आहेत, बायोलॉजीला 2 आहेत, मॅथमॅटिक्सला 2 आहेत. आणि 11वी-12वीचे हे 2 शिक्षक त्या मुलाची 11वीची आणि 12वीची इतकी परफेक्ट तयार करून घेतात. मग ती जेईई असू देत, नीट असू देत, सीईटी असू देत किंवा बोर्डाची परीक्षा असू देत, पोरगा एकदम परफेक्ट तयार होतो. तसे त्यांच्याकडे 10वीला पण उत्तम शिक्षक आहेत. क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमावर प्रभुत्व असलेले शिक्षक आहेत, सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर प्रभुत्व असलेले शिक्षक आहेत, आयसीएसईच्या अभ्यासक्रमावर प्रभुत्व असलेले शिक्षक आहेत. नुसतं अभ्यासक्रमावर प्रभुत्व नाही, तर त्या शिक्षकांची मन स्वच्छ आहे. त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याची मनापासून त्यांची इच्छा आहे. तेव्हा या 29 तारखेपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त क्रिएटिव्ह अकॅडमीच्या शिक्षकांना सारखं फोनवरून ना शंका विचारा. पालकांनी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या बाबतीमध्ये संपर्क साधून 10वी नंतर 11वी मध्ये नेमकं या मुलाची समजा क्रिएटिव्ह अकॅडमीकडं एखादा फाउंडेशनचा कोर्स आहे का, की 10वीची परीक्षा झाली आणि सुट्टी आहे, सुट्टीत क्रिएटिव्ह अकॅडमीकडे काही फाउंडेशनचे कोर्स आहेत का, त्याची पालकांनी आत्ताच क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये चौकशी करावी. कारण 10वी तुमची मुलं आता होणारच आहेत, त्यात काही वाद नाही. आता कोरोनाची नका काळजी करू. 10वीला तुमची मुलं उत्तम यश मिळवणार आहेत. क्रिएटिव्ह अकॅडमीने त्यांची तयारी करून घेतलेली आहे, त्यांच्या शिक्षकांनी तयारी करून घेतलेली आहे. मुलांची मानसिकता उत्तम आहे. मुलं अगदी परीक्षेला त्या करोनाला घाबरतच नाहीयेत. तेव्हा ती मुलं उत्तम यश मिळवणार आहेत. आता आपल्याला 11वी-12वी बघावं लागणार आहे. 10वीच्या पालकांच्या दृष्टिकोनातून मुलाच्या 11वी-12वीची तयारी करणं महत्वाचं आहे. तुम्ही क्रिएटिव्ह अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्सला जरूर जा. मी पाहिलेला आहे तो कोर्स. फाउंडेशन कोर्स मुलाचा झाला ना की तो 11वीला परफेक्ट झाला मुलगा, 12वीला परफेक्ट झाला मुलगा. त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतात फाउंडेशन कोर्समध्ये. 10वीतच ह्या तयारी आपल्याला करून ठेवायला लागतात. त्यामुळे मुलांनी काय करा, 10वीच्या विद्यार्थ्यांनी आता टेक्स्टबुक मधले एक्सरसाइज पूर्ण करा. हे झाले 80% मार्क. उरलेले 10% मार्क कसे मिळवायचे आहेत? उरलेले 10% मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षेतले जे 2.5 तास 3 तास आहेत ना, भाषा विषयांना 3 तास आहेत आणि इतर सर्व विषयांना 2-2 तास आहेत.
त्या 3 तासात तुमची मानसिकता उत्तम पाहिजे, त्या 2 तासात तुमची मानसिकता उत्तम पाहिजे. परीक्षेत एकदा मराठीचा पेपर तुमचा सुरू झाला ना आणि मराठीची कृतीपत्रिका तुमच्या हातात पडली ना की पहिल्या प्रथम पेपर व्यवस्थित वाचा. पेपर व्यवस्थित वाचून मग ठरवा की आपल्याला नेमकी कोणकोणते प्रश्न स्वाध्यायातले आलेले आहेत हे लगेच कळतं तुम्हाला. आणि उरलेले प्रश्न जे आहेत त्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरं उत्तम लिहा, म्हणजे तुम्हाला ते 10% 15% मार्क मिळणार आहे. लेखन स्वच्छ करा. उत्तरपत्रिका अतिशय उत्तम लिहिली पाहिजे. माझी तुम्हाला आता सूचना आहे की उद्यापासून ना रोज तुम्ही 1 किंवा 2 उत्तरपत्रिका लिहायचा सराव करा. काही मुलं ना असं म्हणतात की कोरोना काळात आमचा लिहायचा सराव गेला. अरे याला काय अर्थ आहे का? सराव गेला म्हणजे काय? तुम्ही काय लेखनाला बंद करायला तुम्हाला गव्हर्नमेंटने म्हणलं होतं काय घरी लेखन करू नका? तुमचा रायटिंग स्पीड कमी झाला असेल ना तर मी अजून 29 दिवस आहेत ना. तुम्ही काय करा, क्रिएटिव्ह अकॅडमीशी त्वरित संपर्क साधा आणि क्रिएटिव्ह अकॅडमीला म्हणावं की आम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका तुमच्याकडून मिळू शकेल का? त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका घरी लिहा, वेळ लावून लिहा. भाषा विषयाची 3 तास, इतर विषयाच्या 2-2 तास. आणि त्या उत्तरपत्रिका आहेत ना त्या स्कॅन करा किंवा व्हॉट्सअपवरून क्रिएटिव्ह अकॅडमीला पाठवून द्या. झाली तुमची टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज म्हणजे अकॅडमीमध्ये जाऊनच पेपर दिला पाहिजे अशीही गरज नाहीये ना. आपल्याला लेखनाचा सराव करणं हा आपला उद्देश आहे. त्यामुळे माझी 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की रोज सकाळी एक 3 तासाची उत्तरपत्रिका आणि रोज संध्याकाळी एक 2 तासाची उत्तरपत्रिका, रोज 2 उत्तरपत्रिका लिहा. 29 एप्रिल पर्यंत प्रत्येक विषयाच्या तुमच्या 3-3, 4-4 प्रश्नपत्रिका सोडून होतील. त्याच्यामध्ये तुमचा लेखनाचा सराव होईल, त्याच्यामध्ये तुमची अभ्यासाची उजळणी होईल, त्याच्यामध्ये तुमच्या परीक्षेची तयारी होईल, त्याच्यामध्ये तुमच्या 90% तयारी झाली. अशा जर 4-4 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या ना तर तुमचे 90% मार्क फिक्स झाले. मग या प्रश्नपत्रिका कुठं आणायच्या? काही लोकांसमोर प्रश्न असेल, ते तुम्ही क्रिएटिव्ह अकॅडमी, ते तुम्ही प्रोफेसर काळे किंवा प्रोफेसर गाडगेंना विचारा फोन करून की सर आम्हाला प्रश्नपत्रिका मिळू शकतील का? किंवा बाजारात कुठला एखादा प्रश्नपत्रिकेचा सेट चांगला आहे. बाजारात अनेक सेट उपलब्ध आहेत. त्यातला 25% अभ्यासक्रम कमी करून कोणता सेट आहे ते बघा. यावर्षी 25% अभ्यासक्रम प्रत्येक विषयाचा कमी केलेला आहे आणि ते 25% अभ्यासक्रम कमी करून काही प्रश्नसंच बाजारात आलेले आहेत. ते प्रश्नसंच क्रिएटिव्ह अकॅडमीकडे पण आहेत. मग हे सगळे प्रश्नसंच तुम्ही क्रिएटिव्ह अकॅडमीशी संपर्क ठेवा आणि टेस्ट सिरीज म्हणजे सराव करा. जसं मी म्हणलं ना की कृतीपत्रिका समजून घ्या, पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवा, पाठ्यपुस्तकं वाचा, स्वाध्याय सोडवा, तसंच सराव करा. 1 ते 29 एप्रिल हे सरावाचे दिवस आहेत. तुमचा सराव करत असताना सतत संपर्क क्रिएटिव्ह अकॅडमीशी असावा. तुम्ही क्रिएटिव्ह अकॅडमीला 10वीला क्लासला नसले ना तरी सुद्धा क्रिएटिव्ह अकॅडमीला फोन करा. क्रिएटिव्ह अकॅडमीचे प्रोफेसर काळे आणि प्रोफेसर घाडगे हे अशा विचाराचे नाहीत की हा विद्यार्थी आमच्या क्लासचा नाहीये, आम्ही त्याला मार्गदर्शन करणार नाही, असे नाहीयेत. 10वीला जो विद्यार्थी आज लेक्चर ऐकतोय आणि ज्याला टेस्ट सिरीज सोडवायची त्यांनी क्रिएटिव्ह अकॅडमीशी संपर्क साधा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. बेसिकली ते दोघं शिक्षकी पेशातले आहेत. ते तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील. त्यांच्याकडे प्रत्येक विषयाचे शिक्षक आहेत. सर्व मुलांना ते मार्गदर्शन करणार आहेत, सर्व पालकांना ते मार्गदर्शन करणार आहेत. आमच्या क्लासचं नाही, आम्ही करणार नाही असली
घाणेरडी प्रवृत्ती त्यांची नाहीये, त्याचा विचार करा आपण. त्यामुळं सराव आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की परीक्षेच्या काळात अभ्यास काय करायचा त्याचं नियोजन आज करा. त्याच्या नियोजनाची तयारी आजपासून करा. तुम्हाला प्रत्येक विषयाला 2-2 दिवसाची सुट्टी आहे, तेव्हा ते 2 दिवस फार महत्वाचे. वर्षभर केलेल्या अभ्यासापेक्षा परीक्षेच्या आधी, पेपरच्या आधी जे 2 दिवस सुट्टीचे मिळणार आहेत ते महत्वाचे आहेत. पण त्याचं नियोजन करून ठेवा की काय काय करायचा अभ्यास. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं त्या काळामध्ये त्याचा विचार करा. त्याचा विचार, त्याची तयारी आता पालकांनी आता त्याची तयारी केली पाहिजे. पालकांनी आता क्रिएटिव्ह अकॅडमीशी संपर्क साधून त्यांना विचारलं पाहिजे की परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रत्येक पेपरला 2 दिवसाची सुट्टी आहे, त्यावेळेला सर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या मुलांनी काय करावं, हे महत्वाचं आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. तुम्ही जर सातत्याने असं क्रिएटिव्ह अकॅडमीशी संपर्क ठेवला तर तुमच्या स्वतःची तयारी आणि क्रिएटिव्ह अकॅडमीचं मार्गदर्शन हे तुम्हाला 90% घेऊन जाणार आहे ना. यावर्षी नका त्याची काळजी करू. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळं 10वीच्या बाबतीमध्ये माझं तुम्हाला सजेशन असं आहे की काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ना एक खूप भीती असते परीक्षेची. काही विद्यार्थी असं नेहमी म्हणतात, मी ना सर खूप वाचतो, खूप अभ्यास केला, पण परीक्षेत नेमकं मला विसरतो किंवा परीक्षेत माझ्या लक्षातच राहत नाही. हे चुकीचं आहे. असा विचार सुद्धा करू नका. तुम्ही काय करा, माझं तुम्हाला सजेशन असं आहे की 2 शब्द आहेत पहा. एक शब्द आहे वाचन आणि दुसरा शब्द आहे आकलनासहित वाचन. रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन. तुम्ही टेक्स्टबुक रीडिंगला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली ना की हातात मार्कर घ्या किंवा लाल पेन घ्या आणि वाचताना ना महत्वाचे शब्द, युनिट्स, महत्वाचे वाक्य हे अंडरलाईन करा. माझं तर अंडरलाईन केलेल्या शब्दावर कोणता प्रश्न परीक्षेत येऊ शकेल, फिल इन द ब्लँक येईल, MCQ येईल, ट्रू अँड फॉल्स येईल, ऑड मॅन आउट येईल, शॉर्ट आन्सर क्वेश्चन येईल, लॉंग आन्सर क्वेश्चन येईल, डिफरन्सिएशन येईल, शॉर्ट नोट येईल. हा विचार करा ना. आणि तिथेच टेक्स्टबुक मध्ये लिहून ठेवा की SAQ, दिस इज द मॅटर ऑफ शॉर्ट आन्सर क्वेश्चन, की हे मी आता वाचलेलं आहे ते लघुत्तरी प्रश्नाचं उत्तर आहे. याला म्हणतात रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन, याला म्हणतात आकलनासहित वाचन. नुसतं वाचण्यात अर्थ नाहीये मित्रांनो. नुसतं वाचन करत असताना तुमच्या डोक्यामध्ये लाख विचार आहेत. तुमच्या डोक्यामध्ये आईने घरात खायला काय केलेलं आहे ते लक्ष सगळं तिकडं आहे आणि इकडं पुस्तकात वाचतोय, त्याचा काय उपयोग नाहीये. वाचत असताना तुमची 100% इन्व्हॉल्वमेंट रीडिंग मध्ये, वाचनात असली पाहिजे. तुम्ही प्रयत्न करून बघा. अजूनही एक उजळणी या पद्धतीने टेक्स्टबुकची करा. या पद्धतीने टेक्स्टबुकची एक उजळणी तुम्ही केली ना तर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही जो अंडरलाईन केलेला भाग आहे पुस्तकात, टेक्स्टबुक मध्ये, तेवढाच वाचा ना. त्याला म्हणतात परीक्षेच्या आदल्या दिवसाची तयारी करून ठेवणं. हे केलं तर परीक्षेचा आदला दिवस सत्कारणी लागणार आहे. त्यामुळं हा विचार करा. असा जर अभ्यासाचा मार्ग, अभ्यासाची वाटचाल केली तुम्ही तर 10वीची परीक्षा अवघड नाही, अजिबात नाही. कोविड बिविड त्याचा विचार सुद्धा करू नका. तुम्ही उत्तम अभ्यास केलेला आहे, तुम्हाला उत्तम मार्क मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. उगाच लोकांच्या नादी लागू नका की आम्ही वर्षभर ऑनलाईन शिकवलंय आणि आता काय ऑफलाईन परीक्षा, हे सोडून द्या. हे निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत. तुम्ही सकारात्मक विचार करा की मी या परीक्षेमध्ये
उत्तम मार्क मिळवणार आहे, 90% मार्क मिळवणार आहे आणि क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये 11वीला प्रवेश मिळवणार आहे. कारण क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये सगळी मुलं 80-85% पुढची आहेत. तुम्ही ते तुमचं स्वप्न साध्य करा, हा विचार करा. आणि सर्वात शेवटी महत्वाचं सांगतो की हे 29 दिवस आहेत ना, ही तुमची मानसिकता फार महत्वाची आहे, पालकांची आणि तुमची दोघांचीही मानसिकता महत्वाची आहे. परीक्षेमध्ये परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, परीक्षा दरवर्षीप्रमाणे होणार आहे. जाताना परीक्षेसाठी सर्व साहित्य व्यवस्थित घेऊन जा. 2-2 पेन असावेत, सिस्पेन्सिल असावी, कंपास पेटी असावी, सॅनिटायझर असावा, पाण्याची बाटली असावी. हे सगळं साहित्य व्यवस्थित घेऊन जा. मास्क असावा जवळ. हे सर्व गोष्टी असतील तर करोना आपल्याला काही करू शकत नाही. या सर्व गोष्टी जर उत्तम असतील तर करोनाची तुम्हाला भीती नाही, तुम्ही उत्तम पद्धतीने परीक्षेला देणार आहात. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग, याला म्हणतात सकारात्मक विचार. असे जर सकारात्मक विचार केले आणि संपूर्ण रिव्हिजन केली, उजळणी केली, उजळणीचे टप्पे असतात, उजळणी क्रमांक 1, 2, 3, 4, 5. उजळणी क्रमांक 1 म्हणजे आतापर्यंत केलेला अभ्यास वाचणे. उजळणी क्रमांक 2 म्हणजे थोडंसं पाठांतर करणे. उजळणी क्रमांक 3 म्हणजे सराव करणे, लेखनाचा सराव करणे. उजळणी क्रमांक 4-5 मध्ये आदल्या दिवशीचा अभ्यास करणे. या सगळ्या गोष्टी केल्या तर मग याला म्हणतात 10वीची तयारी. तेव्हा मित्रांनो, पालकांनो, उत्तम अभ्यास करा, उत्तमात उत्तम तयारी करा, परीक्षेला आनंदाने सामोरे जा. यश तुमचंच आहे. त्यासाठी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या वतीने आणि मी स्वतः डॉक्टर अल देशमुख तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उत्तमातलं उत्तम यश मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो.